अग्गासन विपक्ष खिडकाली नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर इथे मात्र अग्गासन संघाने प्रथमच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इथे आमंत्रित केलंय खिडकाली संघाला. नक्कीच एक सामना जिंकत हे दोन संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. सामना सुरू होतोय. पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय केजू मुंडे. पहिला चेंडू इथे मात्र हवेमध्ये जेलची संधी असेल का? 3 षटकांच्या चेंडूच्या मागे आले होते, चेंडूच्या खाली सुद्धा आले होते, पण चेंडू तोपर्यंत नोमन्स लँड मध्ये पडेल तोपर्यंत ही एकच धाव मिळेल असं वाटलं होतं की हा झेल होईल. इथे थोडस नाराज होत आहेत केजूला असं वाटलं होती की हा झेल आहे आणि तिथे मात्र शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक होते तट्या सर्कलच्या आतमध्ये, त्यांच्यावर थोडस नाराज होत आहेत. तोपर्यंत झेल जमिनीला लँड होईल. ही एकदा मिळतीये. नक्कीच फलंदाज आहेत सेकंड एंडला आता शार्दूलच्या बॅट मधनं सुद्धा हा फटका चांगला आहे. चेंडू इथे येतोय लॉंग मास्टर. नक्कीच इथे आता चौकार येतोय. पहिला चौकार येतोय फलंदाज शार्दूलच्या बॅट मधनं. धाव फलक 4 ने पुढे जाईल. धावफलकावरती आता धावा लागतायत 5. पहिलं षटक मार्गस्थ केजू मुंडेच एक वेगवान गोलंदाज इथनं थोडासा बदल करतायत. लॉंग ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांना मात्र इथे आता लॉंग ऑनला आणलंय. नक्कीच दुसऱ्या बाजूला ऑन साइडला बघितलं तर मिड विकेटला ओमकार पाटील आहेत. आत्ताचा चेंडू इथे मात्र लेग कट करायचा होता, पण पंच इकडे सांगतायत की चेंडू ऑफ स्टिक सोडून खूपच बाहेर निघून जातोय. इथे थोडीशी नक्कीच केजूने दाद केली पंचांकडे की चेंडू आतमध्ये होता, पण पंच जे सांगतील तेच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि पंच सांगतायत की चेंडू स्क्वेअर आहे. अवांतर धाव इथे मिळेल. धावफलकावरती ऍड होईल 6 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं P1 हे पहिलं षटक केजू मुंडेच. एक झेल सुद्धा उडाला होता, तो झेल मात्र इथे जमिनीला लँड झाला. सौरभचा झेल होता. धावफलकावरती धावा आहेत 6. शार्दूल स्टॅकेट हेनला इथे आता हलका दान चेंडूला कट करतायत. सेलिम मिड ऑफला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत मिळेल ही एकच धाव. धावफलक अजून 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती लागतायत. एक शांत सुरुवात होती खिडकाली संघाची. एक चौकार जरी आला 7 धावा धावफलकावरती चेंडू झाले त्या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. स्टॅकेट एनला सौरभ साठी हा चेंडू पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद होतो इथे खिडकाली संघाचा. 7 या धावसंख्येवरती सौरभ पवार आउट होतोय. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती. स्टॅकेट एंडला शुभम पवार, नॉन स्टॅकेट एंडला शार्दूल खेळतोय. शार्दूलच्या बॅट मधनं एक चौकार बघितला. इथे नवीन फलंदाज येतोय. एक इथे मात्र आता गडी बाद केलाय. केजूने कमबॅक करतोय या षटकामध्ये. पहिलं षटक सुरू आहे मेंटेनरी पॉवर प्लेचं. हा चेंडू शुभम साठी थोडासा आकूट टप्प्याचा होता. चेंडू इथे केलून काढलाय स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअरला चेंडू जातोय. ओमकार मात्र मिड विकेटवर खूपच वेगाने चेंडू वरती जातोय. थोडासा वेळ घेतोय. सीमा रेषेच्या बाहेर जाईल. खूप दूरवरनं गेले होते ओमकार चेंडूवरती. चेंडू अडवलाय तोपर्यंत या 3 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धाव फलक इथे 3 ने पुढे जाईल. धावफलकावरती आता धावा लागतायत 10 नंबर आला की नक्कीच आठवण येते सचिन तेंडुलकर याचे जर्सी नंबर.
इथनं हा चेंडू शार्दूलसाठी बॅटची कडा घेतली, एसटी रक्षकाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. शॉट फाईन लेग वर्ण क्षेत्राच्या चेंडूवरती येतील विनायक, तोपर्यंत मिळेल ही अजून एकच धाव. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता इथे विनायकने सुद्धा, पण इथे एक धाव पूर्ण होतीये. धाव फलक एकने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा इथे वाजव खेळ संपलाय. मेंटेनरी पॉवर प्लेचं पहिलं षटक केजूचं समाप्त झालंय. एक गडी बाद. 11 धावा धावफलकावरती लागतात खिडकाली संघाच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा धावफलकावरती लागतायत. चांगलं षटक होतं केजूचं, असं पहिला चौकार आला होता नक्कीच शार्दूलच्या बॅट मधनं. तिथपासून चांगली गोलंदाजी केली केजूने, कमबॅक केलं आपल्या षटकामध्ये. षटक क्रमांक दुसरं सुरू होतंय. गोलंदाज नागराज मुंडे येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रीमियर कॉलनी एंड कडनं राईट ओव्हर द विकेट. स्टॅकेट एंडला शार्दूल. फुल्लर यांचा चेंडू होता इथे फटका चाला स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू इथे मात्र फील्ड होईल तोपर्यंत मिळेली एकच धाव. धाव फलक इथे मात्र एकेरी धावेने पुढे जाईल. धावफलकावरती लागतायत 12 धावा. 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. मेंटेनरी पॉवर प्लेचं 3 क्षेत्ररक्षक इथून बाहेर दिसतील. मिड विकेट लॉंग ऑफ आणि स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. आत्ताचा चेंडू इथे मात्र पंच सांगतायत चेंडू चालला ऑफ स्टिक सोडून बाहेर. अजून एक स्क्वेअर चेंडू येतोय. अवांतर धाव इथे मात्र अजून एक ऍड होते धावफलकावरती. धावा लागतात आता मात्र 13 धावा इथे धावफलकावरती लागतात. स्टॅकेट एंडला शुभम खेळतोय. शुभमच्या बॅट मधनं हा फटका चाललाय. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह. चेंडू चालला इथे मात्र सरळ दिशेने चेंडूची फील्ड होईल. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत ही अजून एकच धाव मिळेल शुभमला आणि शार्दूलला. धाव फलक इथे एकने पुढे जाईल. डबल फिगर मध्ये धावा आता धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा येतोय नागराज मुंडे. नागराजचा हा चेंडू इथे मात्र ओव्हर पिच होता. चेंडूने मात्र बॅटची थोडीशी आतली कडा घेतली. चेंडू फॉलो थ्रू मध्येच फील्ड होतोय. एसटी रक्षक स्वतः चेंडू वरती येतोय. चेंडू मात्र इथे फील्ड करतो तोपर्यंत ही एक चिकी सिंगल पूर्ण केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट शार्दूल आणि शुभमच. तोपर्यंत ही एकच धाव मिळते. धाव फलक अजून एकने पुढे जात आहे. 15 धावा धावफलकावरती लागतायत. मोठे फटके येत नाहीये. तिथे मात्र फुल्लर यांचा चेंडू
उड्या मैदानाकडे थोडंसं नक्कीच इथे प्रॉब्लेम झालं होतं, टेक्निकल प्रॉब्लेम माईकमध्ये नक्कीच. आता इथे मात्र बोलूया मैदानाकडे. इथे चौकार येतोय फलंदाज हरीशच्या बॅट मधनं. धाव फलक 4 ने पुढे जाईल. धावफलकावरती आता धावा लागतात तब्बल 23 ऑन स्कोअरबोर्ड. लॉट्स ऑफ 2 विकेट्स. खिडकाली टीम 2 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. 23वा धावफलकावरती लागलाय. धावांचा जर विचार केलं 11.50च्या सरासरीने धावा इथे धावफलकावरती लागतात. त्या मात्र खिडकाली संघाच्या 2 गडी तर बाद झाले, पण 2 गडी बाद झाले तरी सुद्धा धावा धावफलकावरती आहेत 23. 2 षटकांच्या अखेर खिडकाली संघाच्या. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. धावा धावफलकावरती आहे 23. 2 गडी बाद. 23 बाद झाले फलंदाज सौरभ, आणि त्याच्यानंतर जर विचार केलं तर शुभम सुद्धा बाद झाले. 1 डाऊनचा फलंदाज होता. नवीन फलंदाज आला खेळपट्टीवरती हरेश. हरेशने आल्या चौकार लगावलाय. सलामी फलंदाज खेळतोय. सेकंड इनला शार्दूल. इथे मात्र दुसरं स्पेल घेऊन येतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीचं केशू मुंडे, ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र पॉवर प्ले आपल्याला खुललेलं दिसेल. नक्कीच 5 क्षेत्ररक्षण बाहेर दिसतील. पहिला चेंडू केजूचा. हा चेंडू यॉर्कर होता. अक्षरशः चेंडूला खोदून काढलाय. चेंडू इथे येतोय मात्र लॉंग ऑनला. तिथे मात्र थोडंसं फंबल होत आहे क्षेत्ररक्षक, आणि तिथे मात्र चुकी केली नक्कीच विराजने, आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र इथे झालंय 2 धावेने. धाव फलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावरती 25 धावा लागतायत. 5 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर दिसतील. नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेग काऊ कॉर्नरला आहेत, लॉंग ऑनला आहेत. नक्कीच विचार केला एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा क्षेत्ररक्षक आहेत. आता चेंडू ओव्हर पिच होता. चेंडू इथे मात्र पॅडला क्रश होतोय, पायाला क्रश होतोय. तोपर्यंत लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होईल. धावफलकावरती धावफलक अजून 1 ने पुढे जाईल. 26 ऑन स्कोअर बोर्ड. खिडकाली टीम 26वा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. ते मात्र तिसरं केजूचं. चांगली गोलंदाजी होतीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. स्टॅकेट इनला फलंदाज आहेत. इथे मात्र आता हरेश. साठी हा चेंडू वेगवान होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूपच वेगाने निघून जातोय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सामना होतीये. वेगवान गोलंदाज आहेत केजू. नक्कीच खूप साऱ्या स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात. फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, अक्षरशः दबाव असतो नक्कीच या वर्षच असतो या फलंदाज गोलंदाजाचा. हा चेंडू सुद्धा सुरेख डिलिव्हरी होती अलॉंग द बॉडी. फलंदाजापासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. हरीशला भाग पाडतायत बाहेर येऊन खेळण्यासाठी. अजून एक निर्धाव चेंडू येतोय केजूचा. सलग दुसरा चेंडू इथे निर्धाव येतोय. धावफलकावरती धावा इथे मात्र स्थगित आहेत 26. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकातील. हा चेंडू सुद्धा वाईड यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सेम डिलिव्हरी, सेम पिचिंग आणि सेम चेंडू ठेवलाय केजूने. सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव येतोय आणि धाव फलकावरती धावा आहेत आता मात्र 26च. धाव फलक इथे थांबवून ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. इथे मात्र हरेशला, जे हरेशच्या बॅट मधनं पहिला चौकार आला तरी सुद्धा हरेशसाठी हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये नक्कीच असेल. खूप दूरवर चेंडू पडतोय क्षेत्ररक्षकापासून. तिथे क्षेत्ररक्षक येतील एक्स्ट्रा कव्हर वरनं. थोडेसे फंबल झाले, थोडीशी चुकी सुद्धा केली. फेकी थोडीशी खराब येतीये. इथे मात्र रनआउटची संधी असेल का, आणि इथे चुकी करतोय हरेश. रनच्या संधीमध्ये इथे अजून एक गडी बाद होतोय खिडकाली संघाचा. हरेश बॅक टू द डगआउट.
3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स टॉली ब्रेक समाप्त झालाय. 3 षटका अखेर धावा धापलगावरती आहेत 28. गडी बाद झाले 3. षटक क्रमांक 14 सुरू होते ओमकार पाटीलचं. ओमकारचा हा पहिला चेंडू. पिचिंग मात्र थोडीशी लांब होतीये. पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू सुद्धा स्क्वेअर आहे. अवांतर धाव इथे मिळतीये धापलगावरती. अजून एक धाव ऍड होईल. 29 धावा. 29 ऑन स्कोर बोर्ड. लॉट्स ऑफ 3 विकेट्स. खिडकाली टीम. नवीन फलंदाज गेले तर नॉन स्टॅकेट एंडला कल्पेश. स्टॅकेट एंडला इथे मात्र शार्दुल केलतं. अजून सुद्धा स्विच फटका केलायचा होता. आता चेंडू मात्र सुरेख होता. निर्धाव चेंडूची सामना होती. आता कमबॅक करतोय गोलंदाज ओमकार. या चेंडूवरती स्विच हिटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. इथे मात्र फलंदाज शार्दुलचा विचार केला. सलामीला आलेला फलंदाज आहे आणि शार्दुलच्या बॅट मध्ये फक्त एकच चौकार बघायला भेटलाय. आत्ताचा चेंडू इथे मात्र लिडिंग एज घेतली. फलंदाज बाद होतोय. शार्दुल इथे मात्र बाद होईल. अजून एक धक्का बसतोय किडकाली संघाला. शार्दुल बॅक टू द पवेलियन. मागच्या षटकामध्ये केजूनी आता ओमकार सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. हा चेंडू इथे मात्र हवेमध्ये झेलची संधी असेल का? नक्कीच असं वाटलं ते झेल होईल. झेल मात्र खूप दूर होता. क्षेत्ररक्षक बसून लॉंग ऑन वरनं आले होते क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र इथे जमिनीवरती पडतोय. एक टप्पा चेंडू फील्ड होईल तोपर्यंत या. अजून 2 धावा मिळत आहेत. धाव फलक दोन्ही पुढे जाईल. धाव फलकावरती लागतायत 31 धावा. ओमकारचा हा चेंडू इथे मात्र अजून एक लिडिंग एज. अजून एक फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 5. अजून एक गडी बाद होतोय. किडकाली संघाला लागणारा 31 धाव संख्येवरती धक्का क्रमांक 5वा. इथे मात्र अजून एक गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद करतोय इथे मात्र ओमकार. या षटकामध्ये 31 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज येतोय हर्ष. साठी हा चेंडू सुरेख होता. वाईट यॉर्कर ठेवलं होतं चेंडूला. फलंदाजापासून इथे थोडस लांब ठेवतायत चेंडू. अक्षरशः भाग पडतायत. फलंदाजांना अपेक्षेपेक्षा बाहेर येऊन खेळण्यासाठी अजून एक निर्धाव चेंडू येतो ओमकारचं. या षटकातील चेंडू झालेत गुणलेखक आमचे सांगतील आम्हाला 5. शेवटचा चेंडू इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली रद्द आहे. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. षटक क्रमांक संपन्न होते 4. धाव फलकावरती धावा स्थगित फक्त आणि फक्त 31. आणि या षटकाचा जर विचार केला ओमकारचं, या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी बाद करत असताना फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक होतं ओमकारचं. पहिला चेंडू स्क्वेअर आला, त्याच्यानंतर निर्धाव, त्याच्यानंतर गडी बाद केलं, त्याच्यानंतर 2 धावा आल्या, त्याच्यानंतर सुद्धा एक गडी बाद केलं आणि त्याच्यानंतर सलगचे 2 चेंडू सुद्धा निर्धाव आलेत. 4 षटकांचा इथे मात्र वाजवी खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत फक्त आणि फक्त 31 आणि गडी सुद्धा बाद झाले. तिथे विचार केलं तर 5 गडी इथे बाद झाले होते. नक्कीच 4 षटका अखेर धावा धापलकावरती 31. शेवट षटक सुरू होईल. गोलंदाज ट्रॅक वरती आहेत गोलंदाज विराज मुंडे. नक्कीच कोण विसरलेल्या खेळाडूला खार्डी चषक मधला मालिका वीर हा खेळाडू नक्कीच गोलंदाजीसाठी येतोय. आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्टॅकेट एंडला फलंदाज कल्पेश. विराचा पहिला चेंडू इथे मात्र ओव्हर पिच होता. फटका चांगला आहे आणि देऊन जाईल 6 धावा. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन बाहेर. षटकार.
इथे मात्र आत्ता विराचं स्वागत केलंय या षटकामध्ये 6 धावेने. आताचा चेंडू इथे मात्र अजून एक बिग हिट चेंडू चालला इथे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा षटकार. मास्टर इथे मात्र आता धावा खूपच वेगाने पुढे जात आहे. धावफलकावरती लागताय तब्बल धावफलकावरती धावा आहे तब्बल 43. सलग 2 षटकार येत आहेत. कल्पेश ऑन स्ट्राईक. आता मात्र बॅटची कडा घेतलीये इथे खूपच वेगाने रक्षक निल्सन आले होते झेल वरती. इथे कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय कल्पेश. आता मात्र बाद होतोय. अजून एक पक्का लागतोय खिडकाली संघाला 43 या धावसंख्येवरती. ते मात्र आत्ता कमबॅक करतोय गोलंदाज विराज मुंडे. सलग 2 षटकार आले होते. नक्कीच विचार केलं तर कल्पेशच्या बॅट मधलं आणि तिथून मात्र आता कमबॅक करतोय या चेंडूवरती. स्ट्रायकेट एंडला नवीन फलंदाज येतोय आता मात्र करण शेलार साठी हा चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी असेल का आणि इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच आणि कॅच ऑफ द डे. फलंदाज बाद होतोय इथे मात्र अजून एक धक्का बसतोय. करण बाद होतोय. सुरेख झेल टिपलाय इथे मात्र ओमकार आणि त्याच्या सोबत होते. नक्कीच जर विचार केलं तर दिनू दोघांनी मिळून झेल धरलाय. खूप सुरेख झेल धरलाय आजच्या दिवसातील नक्कीच. आणि इथे अजून एक फलंदाज बाद होतोय. करण मात्र इथे बाद होतोय. सलग 2 गडी बाद करतोय ऑन हॅट्रिक बॉल इथे मात्र विराज मुंडे. इथे हा चेंडू मात्र फटका तर मोठा केलायचा होता. हर्षला चेंडू मात्र बॅटची कडा घेतली झालाय डीप स्क्वेअरला. तिथे मात्र रनआउटची संधी असेल का आणि या 2 धावा खूपच वेगाने पूर्ण केल्यात हर्ष आणि रामने. धाव फलक अजून दोन्ही पुढे जाईल. आता धावफलकावरती लागतायत धाव फलक विचार केले तर 45 धावा धावफलकावरती गडी बाद झाले तर विचार केलं 7 45 रन्स लॉट्स ऑफ 7 विकेट्स किडकाली टीम. हा चेंडू सुरेख होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होईल धावतीच्या स्वरूपात. नक्की जाव घेण्याचा प्रयत्न केला होता इथे मात्र हर्ष आणि रामने. इथे मात्र एसटी रक्षक निल्सनने कोणती चुकी केली नाहीये. डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज बाद होतोय. अजून एक गडी बाद होतोय. 45 धावसंख्येवरती लागतोय तो माझा धक्का क्रमांक 8वा आणि 5 षटकांचा इथे खेळ संपन्न झालाय. 5 षटका अखेर धावा धावफलकावरती लागलाय 45 आणि 46 या धावेचं लक्ष ठेवलंय दुसऱ्या सत्रामध्ये ओम साई आकासन या संघासमोर. नक्कीच व्यासपीठावरती इथे आगमन होतोय आदरणीय द्वारकानाथजी भोईर आणि भास्करजी भोईर या साहेबांचं इथे आगमन होतोय. दोघांना विनंती करेल व्यासपीठावरती बसण्याची कृपा करावी. तुमचं सुद्धा स्पर्धेच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण एन्जॉय करताय जय गावदेव क्रिकेट संघ आयोजित जय गावदेव चषक 2021 हे पर्व वर्ष पहिलं या स्पर्धेचं आणि सामना मैदानामध्ये रंगतोय. जर विचार केला तर दुसऱ्या फेरीतील जो पहिला सामना होता तो थोड्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आला होता. आगासन आणि खिडकाली या 2 संघांमध्ये सामना रंगतोय. इथे मात्र उपांत्य फेरीत प्रवेश केलाय तो मात्र विचार केला तर वडवली संघाने आणि इथे सामना सुरू आहे. नक्कीच आगासन आणि खिडकाली या 2 संघांमध्ये पहिलं सत्र संपन्न झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावा धावफलकावरती लागल्यात 45 आणि 46 डावेचं लक्ष ठेवलंय ते मात्र खिडकाली संघाने आगासन संघासमोर. हे लक्ष कसं पार होईल काय घडेल काय बिघडेल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती विनोदजी पाटील सर यांना.
धन्यवाद ओमकार. उपस्थित तमाम लाडके रसिकांचा क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय थरारक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जय गावदेव चषक 2021 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये आपण पाहतायत हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण पाहतायत 6वा. गावदेवी खिडकाई वर्सेस ओमसाई आगासनमध्ये सामना सुरू आहे. खरं तर खिडकाई संघ जो आज सकाळी या मैदानावरती खेळला तो संघ या ठिकाणी येऊ शकला नाही. त्यामागचं कारण तो संघ श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये डोंबिवली पश्चिम येथे तो खेळतोय आणि त्या जागेवरती मात्र इथे खिडकाईचा बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि यंग ब्रिगेड घेऊन शुभम मैदानावरती उतरले. 46 धावा करायच्या आहेत. स्ट्राईकला आहेत कारण हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. कॉपी बुक स्टाईल मध्ये तंत्रशुद्ध सुसंस्कृत फटका चौकार. शुभम बॉलर्सने सौरभ सौरभ ओव्हर द विकेट. ओ आखू टप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पार आणि पंचांचा इशारा येतोय हा चौकार. पाठला करायचा आहे आणि मैदानावरती मात्र पहिल्या 2 चेंडूंना सीमारेषेच्या बाहेर पाठवला. आधी ऑफ साईड त्यानंतर ऑन साईड. हो यावेळेस मिस टायमिंग स्लोअर बनवता झेलची शक्यता. सौरभने टिपलेला झेल आणि मैदानावरती मात्र संपुष्टात येतोय करण बेडेकरचा खेळ. पहिला धक्का. तर पहिला धक्का लागतो मैदानावरती. करण परत डगआउटच्या दिशेने नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल. सौरभ बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते. खरं तर या संघामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यंगस्टर पाहायला मिळतील कारण मोठा संघ जो प्रथम दर्जाचा संघ आहे तो डोंबिवली पश्चिम येथे खेळतोय. पण शुभमवरी जबाबदारी होती मात्र या सर्व तरुण खेळाडूंनी खरं तर प्रभावित केलं, लक्ष वेधून घेतलं आणि काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली या यंगस्टरच्या माध्यमातून. विराज मुंडेच्या अगेन्स्ट लगावलेले ते 2 षटकारही आपण पाहिले. यावेळेस राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर वळतोय बाहेर निघतोय आणि इथे मात्र नक्कीच बॅटची हलकीशी कडा लागली होती. हा झेल जर पकडला असता तर आणखीन एक मोहरा या ठिकाणी नक्कीच बाद झाला असता. पण मैदानावरती यष्टीरक्षकाने केलेली आहे चूक आणि इथे मात्र 1 धाव या दरम्यान पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 9 करायच्या आहेत. विजयासाठी आपण पाहिला तर 46 धावा म्हणजे प्रति षटकामागे 9.20 हे आस्किंग रेट राखावं लागेल विजयासाठी. ओमसाई आगासन संघाला मैदानावरती नवीन फलंदाज राहुल मुंडे येतोय. एक यंगस्टर तुम्ही पाहतायत. हा चेंडू राहुलने भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. एक यंगस्टरच्या अगेन्स्ट एक यंगस्टर मात्र इथे जबरदस्त प्रहार करतोय. सौरभ पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस नक्कीच रनवेमध्ये थोडासा व्यत्यय येतोय त्यामुळे पुन्हा एकदा यावं लागेल. बॉलिंग मार्कवरती राहुल स्ट्राईकला चौकारने राहुलने अकाउंट ओपन केलं आहे आणि इथे ओमसाई आगासन संघाने एक वेगळा प्रयोग केलेला आहे. 3ऱ्या क्रमांकावरती
एक नवोदित फलंदाजला नक्कीच पाचारण करण्यात आलेले. हा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांचा घेऊन जातोय वेध. सौरभने मात्र प्रभावित केलंय. पहिले 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले होते, त्यानंतरचा कमबॅक, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर एक चौकार आला. पण अखेरच्या चेंडूवरती मात्र राहुल मुंडेचा अडसर दूर केला आणि मैदानावरती ओमसाई आगासन संघाला दुसरा धक्का दिलाय. धावसंख्या धावफलकावरती 13 करायच्यात अजूनही विजयासाठी 33 धावा आणि चेंडू शिल्लक आहे 24. हा संघ जरी नौका असला तरी इच्छाशक्ती जबरदस्त प्रबळ आहे. त्यामुळे या मैदानावरती नक्कीच हा संघ देखील ओमसाई आगासन संघाला इथे झुंजवणार आणि या मैदानावरती 46 धावा करण्यासाठी आगासन संघाला संघर्ष करावा लागेल. कारण जरी ही मुलं लहान असली तरी ही मुलं मात्र या मैदानावरती नक्कीच आत्मविश्वासाने खेळत आहेत. आणि नेहमीच आपण म्हणतो की तरुण खेळाडू म्हटलं की उत्साह म्हटलं की जोश, तरुण रक्त नेहमीच सळसळतं असतं आणि हे रक्त नेहमीच काहीतरी करून दाखवण्यासाठी नेहमीच मैदानावरती तयार असतं. आणि या सामन्यात देखील तशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कारण कुठल्याही संघाला कधीही कुठल्या संघाने हलक्यात घेऊ नये असं नेहमी म्हटलं जातं आणि आगासन संघ देखील इथे नक्कीच ती चूक करणार नाही. आणि मैदानावरती राहुल बाद झाल्यानंतर विराज मुंडेचं आगमन होतंय. 4थ्या क्रमांकावरती विराज येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय शार्दुल ठाकूर. एक शार्दुल ठाकूर आपण भारतीय संघासाठी पाहिलेले आहेत. हे शार्दुल ठाकूर आहेत खिडकाई संघाचे. स्ट्राईकला निल्सन तर पवार आहेत, त्यांनी शार्दुल ठाकूर असं सांगितलं आम्हाला कारण त्यांचा 12th मॅन नाही आहे आणि आपण चुकीची दुरुस्ती करूया, हरकत नाही. ठाकूर खिडकाई गावामध्ये ठाकूरही आहेत. शार्दुल यावेळेस डोफरावर येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायावर आदळतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या साहाय्याने येते ही 1 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात. एकूण पुढे सरकते ती म्हणजे 14 करायचे 46 म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी जर झाली तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. पण बघूया विराज आणि नक्कीच निल्सनचा इरादा असेल लवकरात लवकर हा सामना आपण संपवण्याचा प्रयत्न करायला हवा जेणेकरून आपल्यावरती दबाव येणार नाही. हा चेंडू पायात होता, भिरकावले, समोर होते क्षेत्ररक्षक. काय जबरदस्त झेल टिपलाय आणि अशा प्रकारे विराज मुंडेही डगआउटच्या दिशेने आणि मैदानावरती हा जल्लोष पाहायला मिळतोय. मी आधीच म्हटलं इथे खेळाडू अनुभवाने जरी कमी असले तरी मात्र इथे नक्कीच हा संघ विजय भावनेने मैदानावरती उतरलेला आहे आणि अशा प्रकारे हा तिसरा धक्का लागतोय ओमसाई आगासन संघाला. विराज मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. आणि अशा प्रकारे 3 गडी बाद झाल्यात. मैदानावरती येतो विनायक. या संघाचा एक डावखुरा फलंदाज, एक उगवता सितारा आपण पाहतायत विनायक. नक्कीच विनायकला एक संधी मिळते. विनायकला प्रमोट करण्यात आलेले. विनायकला मात्र नक्कीच इथे स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. त्याच्यामध्ये नक्कीच अफाट गुणवत्ता आहे. फार कमी वयामध्ये संघात त्याने स्थान मिळवलं आणि नक्कीच काही सामन्यामध्ये आपल्या नावाचा त्याने ठसा उमटवलाही आहे आणि इथे एक त्याला संधी मिळते. मात्र बघूया खिडकाई संघ त्याला आपल्या गुणवत्तेला न्याय मिळून देईल का. इथे मात्र विनायकला लवकर बाद करून आणखीन एक धक्का हा शार्दूल देईल. राऊंड द विकेट. हा चेंडू हुक केलाय, येतोय फाईन लेगच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द लाईन आणि हा येतोय विनायकच्या बॅटमधून पहिला चौकार. ती 18 हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघ मात्र पोचला 18 धावसंख्येच्या दिशेने. विनायकने आल्याचा हा फटका बनवला. ऑफस्टंपवरती आले, जागा बनवली. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यांनी पाहिलं होतं फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याचं वय मला वाटतं 14 ते 15 असू शकतं, त्यापेक्षा कमी असेल.
वडोली सी मध्ये देखील इतके छोटे खेळाडू आपण पहिल्या सामन्यापासून पाहिलेले आहेत, कारण काही खेळाडू अनुपस्थित असल्यानंतर अशा प्रकारे या नवीन खेळाडूंना तरुण खेळाडूंना संधी मिळत असते. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करतात, यावेळेस कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सहजतेने एकदा पूर्ण करतायत. सेन्सिबल क्रिकेट, समंजसपणा दाखवणं गरजेचं आहे, कारण जेव्हा गरज असते तेव्हा आपण मोठे फटके खेळतो, पण जेव्हा सिंगल डबल्सने जर आपल्याला लक्ष चेस करता येत असेल तर आपण डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं नेहमीच सोयीचं ठरतं. आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू शॉर्ट ऑफ प्लेत होता, चौकार लगावला आणि त्यानंतर चेंडू खोलवर टप्प्याचा ऑफ स्टंपवरती होता, त्याला हलक्या हाताने ड्राईव्ह करून स्ट्राईकवरती आणला. यावेळेस निल्सनला धावसंख्या धावपलकावरती 19 धावा. शार्दूल पुन्हा एकदा सज्ज होते प्रीमियर कॉलनी इंडकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू पायात होता, ऑन साईडला खेळतायत, क्षेत्ररक्षक डीपमधून आलेले आहेत, त्या ठिकाणी झालेलं आहे थोडंसं फंबल आणि इथे याच गोष्टीचा फायदा घेताना 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 21च्या घरामध्ये. अजूनही आपण पाहिलं तर करायच्या आहेत 25 धावा विजयासाठी. षटक क्रमांक दुसरा अजूनही सुरू आहे, पहिल्या षटकात 13 आल्या होत्या, या षटकात 8 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. गोलंदाज शार्दूल पुन्हा एकदा स्ट्राईकला वेळेस निल्सन मडवी. यावेळेस ड्राईव्ह करतात, ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला वेगाने येत आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, पण विनायकने येते मात्र खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना, समय सूचकता दाखवत असताना त्याने मात्र नक्कीच दुसऱ्या धावेला प्रवृत्त केलं निल्सनला. आणि अशा प्रकारे 2 षटकं संपन्न होत आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहत आहेत 23 धावा. 23 धावा म्हणजेच अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केला, अजूनही 23 धावा करायच्या आहेत. 23 धावा करण्यासाठी 12 चेंडू घेतलेले आहेत, मात्र पुढच्या 23 धावा करण्यासाठी 18 चेंडू खर्च करावे लागतील आणि 18 चेंडूमध्ये या 23 धावा करायच्या आहेत. आस्किंग रेट जर तुम्ही पाहिलं तर 7.67 प्रति षटकामागे आस्किंग रेट राखायचं आहे. सामन्याच्या दिशेने जात असताना संघ फारसा दबाव नाही आहे खरं तर. उमसाई आगासन संघावरती निल्सन मडवी संयमाने खेळतो, त्याला ठाऊक आहे 3 गडी बाद झालेले आहेत, डावाला सावरणं गरजेचं आहे, जबाबदारीने खेळणं गरजेचं आहे. क्रिकेटचा वारसा त्याला घरातूनच नक्कीच मिळालेला आहे. त्याचे वडील कृष्णा मडवी एक काळ त्याने आगासन संघासाठी गाजवला आणि नक्कीच वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून निल्सनने देखील आगासन संघामध्ये स्थान मिळवलं आणि त्यानंतर जबरदस्त कामगिरी करताना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मागील काही सामन्यापासून नक्कीच स्पर्धांमध्ये त्याचा परफॉर्मन्स तितकासा चांगला राहिला नाही, पण आजच्या दिवसामध्ये तो नक्कीच चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. करणच्या सोबतीला जर निल्सनही चांगल्या फॉर्ममध्ये आला तर नक्कीच आगासन संघ अनेक मैदानं गाजवू शकतो, कारण टॉप ऑर्डरमध्ये धावा येणं गरजेचं आहे, पॉवर प्लेमध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक चांगली ओपनिंग पेअर असणं फार गरजेचं आहे. स्ट्राईकला यावेळेस विनायक, गोलंदाजी मार्कवर सौरभ. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळता आहेत, क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बॉडी लँग्वेज तुम्ही पाहू शकाल या क्षेत्ररक्षकांची, तरुण आहेत आणि यातील काही खेळाडूंना नक्कीच पहिल्यांदाही संधी मिळाली असेल. लाईव्ह स्पर्धा खेळत आहेत, एक मोठी स्पर्धा खेळत आहेत, पण त्यांचा उत्साह बघा. क्षेत्ररक्षणात परिवर्तन केल्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षक लगेच वेगाने जात आहेत. शार्दूल, बॉलरचं नाव काय तोही विसरला. हर्ष, काही सेकंद तो ब्लँक झाला होता, कारण भरपूर खेळाडू असतात गावामध्ये आणि बऱ्याचदा आपण एका गावात राहत असताना एकमेकांना ओळखत नसतो, पण जेव्हा आपण एकत्र सातत्याने खेळतो तेव्हा मात्र आपण एकमेकांचा आपला चांगला परिचय होतो. स्ट्राईकला निल्सन, गोलंदाज आहे त्यावेळेस हर्ष. धावसंख्या धावपल करते 19, 22 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस बॅटवर व्यवस्थित आणि मिडविकेटच्या दिशेने जातोय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चपळाई बघा, चतुराई बघा आणि नक्कीच सडपातळ बांधायचे खेळाडू, कमी वयाचे आहेत आणि नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची जिद्द तुम्हाला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारचं क्रिकेट जर ते सातत्याने खेळले तर या काळामध्ये नक्कीच हे खिडकाळी संघाचं एक उज्ज्वल क्रिकेटमधलं भविष्य तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्ट्राईकला विनायक, खूप चांगला स्टान्स विनायकचा पाहायला मिळतोय, मात्र तितकीच चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल, कारण 25 धावा झाल्यात म्हणजे 21 धावांची अजूनही गरज आहे. हर्ष, हा चेंडू यावेळेस मात्र भिरकावलाय, खूप उंच जातोय आणि जातोय सीमा पार. विनायकच्या बॅटमधून येतोय घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार.
महेश येत आहेत पण सामना सुरू झालेला आहे आणि सामना अंतिम टप्प्यामध्ये. तर विनायकच्या बॅटमध्ये षटकाराला 31 ही धावसंख्या अजूनही करायच्या आहेत. विजयी 15 धावा. मिस टायमिंग झालाय. झेल कोण घेणारा प्रश्न आहे. झेल झालाय ड्रॉप. झेल पकडता यायला होता पण ही चूक झाली. कुठेतरी अनुभवाची कमी पण तरी संघ सहकारी टाळ्यांचा गजर करतायत कारण यातील कित्येक खेळाडू अंडर 19च्या माध्यमातून घडलेले आहेत आणि नक्कीच मोठ्या सामन्याचा दबाव मोठमोठ्या खेळाडूंवरती येत असतो. हे तर नौके खेळाडू आहेत पण नक्कीच चांगली कामगिरी करतायत, प्रयत्न करतायत. हर्ष हा देखील एक नौका खेळाडू तुम्ही पाहतायत. धावसंख्या धावपलकावरती 13 धावांची अजूनही गरज आहे. स्ट्राईकला विनायक. राऊंड द विकेट हर्ष येत आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला चेंडू थोडासा बाहेरही निघतोय. चांगलं कमबॅक गोलंदाज हर्ष. गोलंदाज मिळणं फार भाग्याची गोष्ट आहे कारण चांगले फलंदाज तुम्हाला मिळतात पण चांगले गोलंदाज तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी तर नक्कीच मगाशी आपण ज्या खेळाडूची चर्चा करत होतो पण यावेळेस पुन्हा एकदा विनायकची बॅट मात्र इथे आग ओकताना चेंडू सीमा पार जातोय. विनायकच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. धावाव्यात विजयासाठी. 39 धावा झाल्या. धावांची गती 13.00 प्रति षटका मागे. नक्कीच हे 2 षटकार आले आणि सामना सोपा झालाय ओमसाई आगासन संघासाठी पण 7 धावा अजूनही करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर मंथन पवार. हाईट कम और फाईट ज्यादा. बघा उंची किती कमी आहे पण नक्कीच खूप चांगले ॲक्शन आहे. पहिला चेंडू अगदी मिडल स्टंपवरती सोडला होता. काही संघाचं क्रिकेटमधलं हे भविष्य मैदानावरती खेळताना आपण पाहतायत. तर खूप चांगले ॲक्शन नक्की स्टंप पासून थोडेसे जास्त असतील 10-12 इंच म्हणजे 1 फूट पण नक्कीच रनअप बघा किती लांबून येत आहेत. किती रिलीज पॉईंटवर आल्यानंतर नक्कीच एक चांगली शैली तुम्हाला पाहायला मिळते. हो यावेळेस ऑन साईडला वळवलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय चौकार विनायकच्या बॅटमधून. संघाला तर वडवली संघाच्या संघनायकाने यायचे लगेचच टॉससाठी. हा चेंडू ऑन साईडला तर मंथनसाठी पारितोषिक आलंय 100 रुपयाचं संजू स्पोर्ट्स कडनं. नक्कीच आपण मंथनला ते नंतर देऊया सामना संपल्यानंतर. तर मंथनची हिंमत आणि त्याचं कौशल्य त्याचा आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी पाहून नक्कीच प्रभावित झालेले त्या आमचे भावेश वालिलकर आणि त्यांचे बंधुराज. संजू स्पोर्ट्स कडनं 100 रुपयाचं पारितोषिक येते. हलक्या हाताने खेळताय. चेंडू मागे येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतायत हा सामना जिंकलेला आहे ओमसाई आगासन संघाने. हा संघ पोहोचलाय उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलमध्ये. तर लगेच या वडवली संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेच या आपण टॉस करणार आहोत आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे आम्हाला नक्कीच माहिती मिळेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार